हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रवीण चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रवीणमध्ये आपण हे इन्स्टंट वाले समोसे बनवणार आहोत। हे पिझ्झा समोसा आहेत मक्यांचे। डीमार्ट मध्ये किंवा किराणा स्टोर्स मध्ये तुम्हाला हे असे वाले पॉकेट मिळून जातात। याच्यावरती ना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात। हे वाले असे पॉकेट्स घेतले ना आपण मक्यांचे वगैरे की हे आणून फ्रीजर मध्ये ठेवायचे। जेव्हा कधी बनवायचे असतील ना तर तेव्हा ते फ्रीजर मधून काढून नंतर फ्राय करायचे डायरेक्ट। इथे मागे त्याची प्राइस, एक्सपायरी डेट आणि कसे तुम्ही ते बनवू शकता हे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात। आता ना हे पॅकेट आपण फोडून घेऊया। आता जस्ट हे पॅकेट फ्रीजर मधून काढले आपण। याच्यामध्ये अशा पद्धतीने हे समोसे आलेले आहेत। हे ना पिझ्झा चीज समोसा आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला वेज समोसा भेटून जातील किंवा कॉर्न समोसा वगैरे अशी व्हरायटी असते। ह्याच्यामध्ये चिकन समोसा वगैरे सुद्धा मिळतात। समोस्यांची साईज एकदम छोटी, असं खूप मोठे असे समोसे नाहीयेत आणि एका पॅकेटमध्ये साधारणतः 12 समोसे येतात। आता हे समोसे आपण बेक सुद्धा करू शकतो, डीप फ्राय सुद्धा करू शकतो किंवा शॅलो फ्राय सुद्धा तुम्ही करू शकता। फक्त शॅलो फ्राय केले की तितकेसे व्यवस्थित ते होत नाहीत। बेक केले किंवा अशा पद्धतीने फ्राय केले की ते अगदी मस्त बनतात। आता आपण ते फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकले आणि तेल टाकल्यानंतर एक एक करून समोसे सोडलेत। फ्रीजर मधून काढल्यानं लगेचच समोसे तळायला नाही घ्यायचे। थोडा 10-15 मिनिटं बाहेर ठेवायचे आणि त्यानंतर मग फ्राय करायला घ्यायचे। अगदी बारीक गॅसवरती आपण समोसे फ्राय करून घेतोय। लगेचच बनतात, साधारणतः 3-4 मिनिटांमध्ये समोसे अगदी मस्त फ्राय होतात। इथे ना मस्त असे समोसे फ्राय करून घेतलेत आपण। आता ते सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात। अगदी बारीक गॅसवरती हे समोसे आपण फ्राय करून घेतलेत, म्हणजे आतमधून ते व्यवस्थित शिजले जातील आणि बाहेरून करपणार सुद्धा नाहीत, म्हणून आपण अगदी बारीक गॅसवरती ते फ्राय करून घेतलेत। तुम्हाला जर खूप ऑइली खायचं नसेल ना तर तुम्ही हे बेक सुद्धा करू शकता। बेक केल्यावर पण अगदी छान बनतात। आता टिश्यू पेपर वरती आपण हे समोसे काढून घेऊयात, म्हणजे त्याच्यामध्ये जर थोडंफार तेल उरला असेल तर ते सुद्धा निघून जाईल। तसे या समोस्यांना ना जास्त तेल नाही राहते। तुम्ही इथे पाहू शकता मस्त असे ड्राय झालेत, ते दिसायला सुद्धा ऑइली नाही दिसत आहेत। हे वाले पिझ्झा चीज समोसे आहेत। मस्त क्रिस्पी झालेत समोसे। आतमधून स्टफिंग सुद्धा व्यवस्थित आहे, चीज सुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे। घरी जर पाहुणे वगैरे येणार असतील आणि तुम्हाला जर इन्स्टंट असं स्नॅक्स काहीतरी हवा असेल ना तर तुम्ही हे वाले डेफिनेटली घरी आणू शकता। छान लागतात खायला। चहा सोबत पण अगदी मस्त लागतील, टोमॅटो सॉस सोबत पण छान लागत होते। उरलेले समोसे पुन्हा तसेच पॅक करून आपण फ्रीजर मध्ये परत ठेवू शकतो। नंतर कधी खायचे असतील तेव्हा पुन्हा आपण ते फ्रीजर मधून काढून फ्राय करू शकतो। तुम्ही मक्यांचे हे वाले समोसे ट्राय केलेत का मला कमेंट करून नक्की सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।